नमस्कार, मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत पुत्रदा एकादशी 2026. तर 22 की 23 कधी आहे पुत्रदा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व. तर पुत्रदा एकादशी हा भगवान विष्णूला समर्पित सर्वात महत्त्वाचा उपवासापैकी एक आहे. या दिवशी योग्य विधीसह पूजा आणि उपवास केल्याने सुख, समृद्धी आणि संततीचा आशीर्वाद मिळतो. श्रावणामधील पुत्रदा एकादशी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घेऊया. तर 1 श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी कधी आहे, तर 2 पुत्र एकादशी मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व. 3 संततीसाठी खास आहे पुत्रदा एकादशी. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी किंवा पवित्र एकादशी म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आणि योग्य विधीसह भगवान विष्णूची पूजा केल्याने संततीचे सुख, त्यांचे उत्तम आरोग्य आणि कौटुंबिक सुख, समृद्धी यासारख्या इच्छा पूर्ण होतात. यावर्षी पुत्रदा एकादशीचे व्रत रविवार 23 ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे. असे मानले जाते की या पवित्र दिवशी खऱ्या भक्तीने आणि नियमितपणे उपवास व पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच यामुळे कुटुंबात शांती आणि आनंद येतो आणि मनात सकारात्मक ऊर्जा संचारते. श्रावणमधील पुत्रदा एकादशी कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व हे आपण जाणून घेऊया. तर पुत्रदा एकादशी मुहूर्त पाहूयात आपण. त्याआधी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी पहा. पंचांगानुसार श्रावण पुत्रदा एकादशी रविवार 23 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. एकादशीची सुरुवात 23 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता होईल आणि ती 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4:18 पर्यंत असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसाठी सकाळी 7:32 ते दुपारी 12:24 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. याच काळात भक्त स्नान व इतर विधी करून भगवान विष्णूची पूजा करू शकतात. अशी धार्मिक श्रद्धा आहे की एकादशीला भक्तिभावाने भगवान विष्णूचे स्मरण आणि पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि कुटुंबात सकारात्मक वातावरण टिकून राहते. तर पुत्रदा एकादशी पूजा पद्धत: सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि नंतर उपवास करण्याचा संकल्प करा. तर पुढे पाहूयात. आपल्या घरातील देवारा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर एका चौथऱ्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. भगवान विष्णूसमोर दिवा लावा आणि धूप जाळा आणि त्यांना फुले, हार इत्यादी अर्पण करा. तर पुढे पाहूयात आपण. आपल्या श्रद्धेनुसार रोली, कुंकू आणि नैवेद्य यासारख्या पूजेच्या वस्तू अर्पण करा. तसेच भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करायला विसरू नका, कारण विष्णू पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व दिले जाते. यानंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा किंवा ऐका आणि भगवान विष्णूला समर्पित मंत्राचा जप करा. तर पूजेच्या शेवटी भगवान विष्णूंची आरती करा आणि आपल्या मुलांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना देखील करा. तर पुत्रदा एकादशीचे धार्मिक महत्त्व काय आहे, तर ते आपण जाणून घेऊयात पुढे. तर श्रावण पुत्रदा एकादशी संतती आणि कौटुंबिक समृद्धीसाठी विशेष फलदायी मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या एकादशीशी संबंधित कथा पद्म पुराणात वर्णन केलेले आहे. असे म्हटले जाते की प्राचीन काळी राजा महिजित आणि राजा सुकेतुमान यांनी ऋषीमुनींच्या सल्ल्यानुसार हा उपवास केला होता. भगवान विष्णूवरील भक्ती आणि एकादशीच्या व्रतामुळे त्यांना गुणी आणि यशस्वी संतती लाभली. धार्मिक मान्यतेनुसार हे एकादशीचे व्रत पाळल्याने मुलांची प्रगती, सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य यासारख्या इच्छा पूर्ण होतात. शिवाय भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळाल्याने कुटुंबात शांती आणि आनंद नांदतो. असेही मानले जाते की भक्तिभावाने आणि शिस्तीने हा उपवास पाळल्याने व्यक्तीला त्यांच्या मागील कर्माच्या नकारात्मक परिणामांपासून मुक्ती मिळते आणि जीवनातील समस्या कमी होऊ लागतात. तर पुढे पाहूयात. अपत्य प्राप्तीसाठी हे व्रत खास आहे. पुत्रदा एकादशीचा उपवास विशेषतः संततीची इच्छा असणाऱ्या विवाहित जोडप्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या जोडप्यांना गर्भधारणेत अडचणी येत आहेत किंवा संततीसंबंधी इतर अडथळे येत आहेत, ते या दिवशी भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा करू शकतात. या उपवासादरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि निर्मळ मन. या पूजेसाठी कोणत्याही क्लिष्ट विधींची आवश्यकता नसते. तर हा असा आपला आजचा व्हिडिओ होता की पुत्रदा एकादशी रविवारीच आहे. तर नक्की सगळ्यांनी स्किप न करता पहा आणि व्हिडिओमध्ये जशी माहिती दिलेली आहे मी, तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट करून सांगा, म्हणजे जेणेकरून मी तशा प्रकारचे व्हिडिओ बनवीन.
तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.